बघा आता लालबागच्या राजाच्या दानपेटीची मोजदाद जी आहे ती सुरू झाली आहे। एका भाविकानं आता दानात बॅटही अर्पण केली असल्याचं बघायला मिळतंय आणि त्या दरम्यानची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे या दानाची मोजदाद केली जाते हे आपण पाहतोय। याशिवाय आपण जर बघितलं तर सोने आणि चांदीच्या दागिन्यांची आणि सोनं आणि चांदी ज्या पद्धतीने अर्पण करण्यात आलेले आहे त्याची देखील यावेळेस मोजणी जी आहे ती केली जाणार आहे। मात्र सध्या आपण जर बघितलं तर या काही वस्तू आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय ज्या बाप्पा चरणी अर्पण करण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये दागिने सुद्धा आणि आपल्या श्रद्धेने प्रत्येक भाविकानं काही ना काही या ठिकाणी अर्पण केलेलं आहे। चांदीचे मोदक सुद्धा आपण पाहतोय। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर काही पैसे सुद्धा, विदेशी चलन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ज्याची मोजणी आज केली जाणार आहे। दानाची मोजदाद आता सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक यांच्याकडून। विनायक, आपण पाहतो या ठिकाणी आता या दानाची मोजदाद केली जाते, काय अपडेट या संदर्भात? सेजल बरोबर आहे। ज्या पद्धतीने लालबागच्या राजाचे भक्त जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून श्रद्धेने या ठिकाणी येत असतात। प्रत्येकाची मन्नत जी असते ती असते आणि त्यावेळी आपल्या श्रद्धेपोटी लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये वेगवेगळे दान जे आहे ते टाकत असतात। आता ही दुसरी पेटी जी आहे ती उघडण्यात आलेली आहे। त्यामध्ये सोन्या चांदीच्या ज्या वस्तू आहेत, जे दागिने आहेत, जे लालबागच्या राजाच्या चरणी जे आहेत ते प्रत्येक भक्त जो आहे तो देत असतो आणि त्याची मोजदाद जी आहे ती या ठिकाणी मंडळाकडून केली जाते। दरवर्षी ज्या परंपरेनुसार जे दुसऱ्या दिवशी ही मोजदाद सुरू होते, पहिल्या दिवशी जे दान मिळतं ते दुसऱ्या दिवशी मोजलं जातं आणि सतत ही प्रक्रिया जी आहे ती पुढील 10 ते 11 दिवस चालू असते। आपण जर पाहिलं तर वेगवेगळे वस्तू ज्या आहेत त्या सोन्या चांदीच्या दागिने जे आहेत या ठिकाणी राजाच्या दानपेटीमध्ये भक्तांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांदीचे मोदक आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळे सोन्याचे हार आहेत आणि वेगवेगळे दागिने जे आहेत ते सोन्याच्या आणि चांदीचे या ठिकाणी दानपेटीत भक्तांनी टाकलेले दिसून येत आहेत। त्यामुळे जी श्रद्धा आहे, भक्ती आहे, अनेक वर्षापासूनची लालबागच्या राजाच्या वरती देशभरातून, राज्यभरातून सगळेच भाविक परदेशातून सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि श्रद्धेपोटी लालबागच्या राजाच्या चरणी हे सगळे दागिने जे आहेत ते अर्पण केले जातात आणि त्याचीच आता मोजदाद जी आहे या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच विनायक, पुन्हा एकदा दृश्यांकडे वळते। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या दागिन्यांची मोजदाद जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। सोन्या चांदीचे दागिने असतील, मोदक असतील, हे सर्व काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी। मात्र सध्याची ही 2 लाईव्ह दृश्य